दरम्यान रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। बारामतीतून अजित पवारांकडून कुटुंबातलाच उमेदवार दिला जाऊ शकतो असं रोहित पवार म्हणाले। आमदार रोहित पवार यांनी सूचक वक्तव्य केलंय। माहित असलेले दादा आणि आताचे दादा फार वेगळे आहेत असं सुद्धा रोहित पवार म्हणाले। तर भाजपच्या श्रेष्ठींना दाखवण्यासाठी अजित दादांचा खटाटोप सुरू असल्याचा टोलाही आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना लगावला। ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल, मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करीन। पण मी उमेदवार आहे अजित पवार, उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे, ही माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे। तसं जर कोण भावनिक होतील, कोण आणखीन काय सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असंच सांगितलं जातं। ते तुम्ही भावनिक होऊ नका, ही माझी खूप कळकळीची विनंती आहे। तुम्हाला ह्या कामाचं सातत्य टिकवायचं असेल आणि बारामतीचा नमस्कार उमेदवार जाहीर करा, वहिनी साहेबांना जाहीर करा, यांच्या समोर सगळ्या समोर। तर त्याच्यामध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचंय, ज्याला म्हणतात बारामती, तर मला एवढंच सांगायचंय की या कामाचं स्पीड असंच राहण्याच्या करता तुम्हाला उद्याच्या काळामध्ये मी जी विनंती करतोय ती विनंतीला आपण सहकार्य करावं अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे। अजित दादांकडनं हे अपेक्षित नव्हतं। खरं तर मला माहीत नाही असं का होतंय की जे दादा आम्ही पाहिलेत, ज्या दादांना आम्ही ओळखतो ते फार वेगळे दादा होते आज असं बोलावं लागेल। भाजपबरोबर गेल्यानंतर भाजपचा विचार हा कुठंतरी त्यांना लागलाय का काय असं म्हणावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।